अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे प्राजक्ताज युनिवर्समध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। परत एकदा सुरुवातीलाच सांगते, आपलं हे नवीन चॅनल आहे प्राजक्ता युनिवर्स। आपलं आधीही एक प्राजक्ता युनिवर्स चॅनल होतं, पण काही टेक्निकल इश्यूमुळे ते चॅनल सध्या बंद करण्यात आलं आहे। पण आपण नवीन चॅनल ओपन केलं आहे प्राजक्ता युनिवर्स। त्या चॅनलवर जसे कंटेंट तुम्हाला बघायला मिळत होते, लॉ ऑफ अट्रॅक्शन, राशीनुसार व्हिडिओ, वेगवेगळ्या तुम्हाला तुमच्या समस्येवर उपाय, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्रिस्टल ब्रेसलेटची माहिती तुम्हाला बघायला मिळत होती, वेगवेगळे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत होते। सेम सगळं ते ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आजचा हा व्हिडिओ आणि इथून पुढे प्रत्येक येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरतील याची गॅरंटी मी तुम्हाला देते। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून दररोज दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येत असतो तो बघायला विसरू नका आणि प्रत्येक व्हिडिओ तुमचं आयुष्य नक्कीच बदलून टाकणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप प्रभावी आणि खूप व्हायरल असा एक उपाय सांगणार आहे, जो उपाय आहे 11-11चा। आता 11-11 हा टाइम प्रत्येकाला माहित आहे। बघा, आपण जर घड्याळामध्ये 11-11 वाजले आणि सहज आपल्या मोबाईलवर आपल्याला 11-11 टाइम दिसला तर पटकन डोळे बंद करून आपण एखादी विश मागतो, किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणला असेल अरे 11-11 सारखा दिसतोय, काहीतरी इच्छा पूर्ण होणार बरं का, किंवा काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं होणार, असं तुम्ही पण कधी ऐकलंय का? 11-11 हा टाइम खूप प्रभावी आहे। जर तुम्ही अचानक तुमच्या समोर 11-11 आलं तर नक्कीच समजा की तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार आहे। तसंच जर 11-11 या उपाय केल्याने आपण आपली एखादी इच्छा पूर्ण करू शकतो। मग ती इच्छा कोणती असावी? तर ती इच्छा कोणतीही असू शकते बरं का। तुमचं लग्न होण्याबाबत असेल, मग आवडती व्यक्तीसोबत लग्न होण्याबाबत, तुमचं कर्जमुक्तीबाबत, भरपूर पैसा मिळण्याबाबत, भरपूर श्रीमंत होण्याबाबत, तुम्हाला मनासारखी सरकारी नोकरी मिळण्याबाबत, व्यवसायाच्या बाबत, प्रेग्नन्सी असेल, स्वतःचं घर असेल, स्वतःला गाडी घ्यायची असेल, आयफोन घ्यायचा असेल, अगदी कोणतीही इच्छा असू द्या ती तुमची या उपायाने पूर्ण होणार आहे। उपाय तसा करायला खूप साधा सोपा आहे, पण खूप प्रभावी उपाय आहे। आणि फक्त हा उपाय मी नाही तर हा उपाय आपल्या जुन्या चॅनलवर पण अपलोड होता आणि अजून आपलं एक चॅनल आहे त्यावर ॲस्ट्रो प्राजक्तावर देखील हा उपाय मी सांगितलेला आहे। आणि ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ बघितला आणि ज्या व्यक्तीने हा उपाय केला त्या प्रत्येकाला याचा अनुभव आलेला आहे, कारण उपाय खूप प्रभावी आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करून इथपर्यंत बघताय ना, तर कुठेतरी हा देवाचा आणि युनिवर्सचा संकेत आहे की तुमची इच्छा पूर्ण व्हावी। त्यामुळे उपाय शेवटपर्यंत बघाच, पण मी तर म्हणेल एकदा नक्की करून बघा। तुमची कोणतीही कितीही अशक्य कोटीची इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते मी सगळ्यात पहिले सांगते। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा आहे। बघा, हा प्लेन व्हाईट पेपर आहे, यामध्ये काहीही लिहिलेलं नाहीये, रेष पण नाहीये, प्लेन व्हाईट पेपर आपल्याला घ्यायचा आहे। आता प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा आणि त्याच्या 4ही कोपऱ्यावर आपल्याला 11 लिहायचे आहे। कसं ते तुम्हाला मी सगळं लिहून दाखवणार आहे। बघा, 4ही कोपऱ्यावर आपल्याला इंग्लिशमध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा, तो तुमचा प्रश्न। 11 लिहायचे आहे, म्हणजे ह्या कोपऱ्याला 11, त्या कोपऱ्याला 11, पण कुठेही टच होऊ द्यायचे नाही, असं आपल्याला 11-11 लिहायचे आहे। मग तुम्हाला दिसतंय का, मी इथे 4ही कोपऱ्यावर 11-11 लिहून घेतलेले आहे। आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला हे उलट दिसत असेल, पण बघा इथे मी 11-11 लिहून घेतले आहे 4ही कोपऱ्याला। हे झालं। आता यानंतर बघा, बरोबर मधोमध, इथे बरोबर मधोमध आपल्याला पुन्हा 11 लिहायचे आहे, म्हणजे 11:11 लिहायचे आहे। बरोबर मधोमध 11:11 बघा मी लिहिलेले आहे, दिसतंय का तुम्हाला? बरोबर मधोमध 11:11 मी लिहिलेले आहे। आता त्याच्या खाली आपल्याला इच्छा लिहायची आहे। इच्छा कोणती सांगितली तुम्हाला? कोणतीही असू शकते, कोणतीही म्हणजे कोणतीही। तुम्हाला वाटतंय ना की तुम्हाला ही इच्छा पूर्ण करायची आहे तर ती इच्छा तुम्ही लिहू शकता। हा उपाय आपल्याला टोटल 11 दिवस करायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खूप जणांना पडतो की पेन कोणत्या रंगाचा वापरावा। मी सध्याला ब्ल्यू कलरचा पेन घेतला आहे, तुम्ही ब्ल्यू घेऊ शकता, तुम्ही रेड घेऊ शकता, तुम्ही ग्रीन कलरचा घेऊ शकता। फक्त ब्लॅक कलरचा पेन आपल्याला घ्यायचा नाहीये, इतर कोणत्याही रंगाचा पेन तुम्ही हा उपायासाठी वापरू शकता। आता बघा, आपण 4ही कोपऱ्याला 11-11 लिहिले, मध्ये पण आपण 11:11 लिहिलेले आहे। त्याच्याच खाली एक्झॅक्टली खाली आपल्याला एक इच्छा लिहायची आहे। ती इच्छा कशी लिहायची? ती इच्छा लिहिण्याआधी बघा तुम्हाला दाखवते, मध्ये आपल्याला एक असा बॉक्स करून घ्यायचा आहे
आणि या बॉक्समध्ये इच्छा लिहायची आहे. बघा तुम्हाला बॉक्स दिसलाय का, चारही बाजूने 11 लिहिलेले आहे, मध्ये बॉक्स काढलाय, बॉक्समध्ये 11 वाजून 11 मिनिटे लिहिलेली आहे आणि त्या 11 वाजून 11 मिनिटाच्या खालीच आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. इच्छा ही पॉझिटिव्ह वे मध्ये लिहायची. कोणती इच्छा असेल, समजा आता माझी इच्छा आहे की माझं स्वतःचं हक्काचं घर व्हावं, मग मी कसं लिहिणार, माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे का, लगेच नाही ना, पण मी लिहिणार झालं आहे. माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे. आता फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला ते उलट दिसत असेल, पण मी लिहिलं आहे माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे. 11 लिहिले, त्यानंतर माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे. माझी जी इच्छा आहे ती मी पॉझिटिव्ह वे मध्ये लिहिली. आता हे जे लिहिलं आहे ना, हे मध्ये घालायचं आणि हा कागद सेम आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. असा कागद फोल्ड केला, हा फोल्ड केला आपण एकदा. आता यानंतर परत दुसऱ्यांदा दोनदा कागद फोल्ड करायचं, फक्त दोनदा फोल्ड करायचं. दोनदा फोल्ड केला. आता दोनदा फोल्ड केल्यानंतर बघा ही एक बाजू आणि माझ्याकडे असलेली ही बाजू, इथे पण आपल्याला 11 वाजून 11 मिनिटं लिहायची आहे. बघा या पद्धतीने 11 वाजून 11 मिनिटे आणि इकडे पण लिहिले मी 11 वाजून 11 मिनिटं. या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूला 11 वाजून 11 मिनिटं लिहायची आहे. त्यानंतर हा कागद आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. अगदीच तुम्ही असा हातावर ठेवला तरी चालेल. उजव्या हातामध्ये कागद घ्यायचा आणि आपल्याला एक इच्छा बोलायची आहे. काय आहे ती इच्छा, तर त्यामध्ये जी इच्छा आपण लिहिलेली आहे ना, तीच इच्छा बोलायची आहे. कसं बोलायचं, मी खूप खुश आहे, येत्या 11 दिवसामध्ये माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे, थँक्यू युनिवर्स. आता मी यामध्ये इच्छा लिहिली आहे की माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे, त्यामुळे मी ती इच्छा बोलणार. तुम्ही जी इच्छा लिहिली असेल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. उदाहरणार्थ नोकरीचं बघूया. मी खूप खुश आहे, येत्या 11 दिवसामध्ये मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिवर्स. मी खूप खुश आहे, येत्या 11 दिवसामध्ये मी कर्जमुक्त झाले आहे, थँक्यू युनिवर्स. मी खूप खुश आहे, येत्या 11 दिवसामध्ये मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली आहे, थँक्यू युनिवर्स. मी खूप खुश आहे, येत्या 11 दिवसामध्ये माझा व्यवसाय खूप छान पद्धतीने ग्रो झाला आहे, थँक्यू युनिवर्स. मी खूप खुश आहे, येत्या 11 दिवसामध्ये मला माझ्या मनासारखं काम करायला मिळालं आहे, थँक्यू युनिवर्स. मी खूप खुश आहे, येत्या 11 दिवसामध्ये माझ्या आईवडिलांनी माझ्या लव्ह मॅरेजसाठी होकार दिला आहे, थँक्यू युनिवर्स. किंवा मी खूप खुश आहे, येत्या 11 दिवसामध्ये माझं आणि माझ्या आवडत्या व्यक्तीचं लग्न झालं आहे, थँक्यू युनिवर्स. असे कोणतीही तुमची जी इच्छा असेल ती बोलायची, पण सुरुवातीला काय बोलायचं, मी खूप खुश आहे, येत्या 11 दिवसामध्ये, मग तुमची इच्छा आणि लास्टला थँक्यू युनिवर्स. असं वाक्य आपल्याला हा कागद हातामध्ये ठेवून 11 वेळेस हे बोलायचं आहे. आता हे वाक्य कधी बोलायचं ते व्यवस्थित ऐका. ते वाक्य एकतर आपल्याला सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी किंवा रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी बोलायचं आहे. मी तर म्हणेल दोन्ही टाइम बोला. हो, दोन्ही टाइम का माहिती आहे का, जेवढं जास्त मॅनिफेस्ट आपण करू ना, तेवढी जास्त लवकर आपली इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही उपाय करायला घेतलाय ना, तुम्ही समजा आजपासून उपाय करताय, मग हा कागद तुम्ही आधीच बनवून ठेवा, म्हणजे आजच सकाळी बनवून ठेवा. तुम्ही दुपारी 11 वाजून 11 मिनिटांनी बोलणार आहात ना, त्याच्या आधीच हा कागद रेडी करायचा. बरोबर 11 वाजून 11 मिनिटं झाले की लगेच आपला कागद हातामध्ये घ्यायचा आणि आपली इच्छा 11 वेळेस बोलायला सुरुवात करायची. किंवा तुम्ही जर रात्री बोलणार असेल तर रात्रीच्या आधी पण कागद करून ठेवायचा. रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी कागद उजव्या हातात घ्यायचा आणि आपली जी इच्छा असेल ती 11 वेळेस बोलायला सुरुवात करायची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पहिल्या दिवशी जर उपाय सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी केला तर पुढचे 11 दिवस तुम्हाला सकाळीच 11 वाजून 11 मिनिटांनी उपाय करायचा आहे. म्हणजे ही चिठ्ठी हातामध्ये घेऊन आपल्याला तो जे 11 वेळेस बोलायचं आहे ते बोलायचं आहे. एकच इच्छा असावी, इच्छा बदलायची नाहीये आणि कागदही एकच असावा. हाच कागद आपल्याला 11 दिवस वापरायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी केलं तर रोज 11 दिवस तुम्हाला रात्रीच हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी पण मॅनिफेस्ट करताय आणि रात्री पण मॅनिफेस्ट करताय, तर पुढचे 11ही दिवस तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम तुम्हाला मॅनिफेस्ट करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी शक्यतो एकाच जागेवर बसावं. तुम्ही पहिल्या दिवशी ज्या जागेवर बसून हा उपाय केला, शेवटच्या दिवसापर्यंत त्याच जागेवर बसून उपाय करा. देवघरासमोरच बसलं पाहिजे असं नाहीये, कारण हा उपाय करताना तुम्हाला मासिक धर्म विटाळ सुतक असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. खूप प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर आता तुमचा उपाय करून झाला, सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी तुम्ही 11 वेळेस तुमचं बोलून झालं, मग या चिठ्ठीचं काय करायचं. हा कागद
दिवसभर आपल्या जवळ राहील याची काळजी घ्यायची आहे, आपल्या शरीराला त्याचा स्पर्श होईल याची काळजी घ्यायची आहे. आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू का की जेव्हा मी हा उपाय करते ना तेव्हा हा कागद मी कायम माझ्या मोबाईलच्या बॅक कव्हरमध्ये ठेवते, कारण मोबाईल कंटिन्युअसली आपल्या हातात असतो किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता. इझिली पुरुष लोक असतील तर मुलं असतील, पुरुष लोक असतील तर त्यांच्या इझिली पॉकेटमध्ये ठेवू शकता, पण स्त्रिया इझिली त्यांच्या पर्समध्ये ठेवू शकत नाही, कारण की पर्स कंटिन्यू आपल्या जवळ असेल असं नाहीये ना. त्यामुळे हा मोबाईलच्या बॅक कव्हरमध्ये ठेवा किंवा तुमच्या शरीराला चिटकून स्पर्श राहील अशा ठिकाणी तुम्ही हा कागद ठेवायचा आहे. त्यानंतर दिवसभर हा कागद मोबाईलमध्ये ठेवायचा, रात्री परत उपाय करायचा असेल तर काढून घ्यायचा आणि रात्री झोपताना कंपल्सरी हा कागद उशीच्या खाली ठेवायचा आणि मग आपल्याला झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पुन्हा आपला उपाय करायचा, पुन्हा हा कागद मोबाईलच्या बॅक कव्हरमध्ये ठेवायचा आणि पुन्हा तुम्ही तुमचे कामं करायचे आहे. 11 दिवसामध्ये काहीही झालं तरी तुमची इच्छा पूर्ण होईलच होईल, इतकी गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण हा उपाय केल्याने खूप जणांना नोकरी लागली आहे, काहींचं तर मनासारखं लग्न झालं आहे, खूप जण कर्जमुक्त झाले आहे आणि खूप जणांच्या खूप वेगवेगळ्या इच्छा या उपायाने पूर्ण झाल्या आहे. खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघा. फक्त मनामध्ये शंका ठेवू नका, अगदी निशंक होऊन तुम्ही हा उपाय करा. तुमची कोणतीही कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर बघा, असे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आपल्याकडे आहे जे वेगवेगळ्या समस्येवर काम करतात. बघा, आता हे धनयोग ब्रेसलेट जे पैसा आकर्षित करण्यासाठी वापरलं जातं, हे फिरोजा जे व्यवसायासाठी वापरतात, हे सेवन चक्र जे सगळ्या समस्येवर चालतं. असं प्रत्येक समस्येवर आपल्याकडे ब्रेसलेट अवेलेबल आहे. जर तुम्हाला ते ब्रेसलेट घ्यायचे असतील तर मी स्क्रीनवर इथे व्हॉट्सअप नंबर देते, जा त्या व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि तुम्ही तुमच्या ब्रेसलेटची तुमच्या समस्येनुसार ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा, आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्या ग्रुपमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची ब्रेसलेटची माहिती तर देतो, पण वेगवेगळे उपाय मी तुम्हाला तिथे सांगत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ब्रेसलेटचा कोणाला काय अनुभव आलाय तो तुम्हाला प्रूफ सगळं मी तिथे शेअर करत असते. जर तुम्हाला ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तरी देखील या व्हॉट्सअप नंबरवर जा, तिथे मेसेज करा की मला ग्रुपला जॉईन करा म्हणून. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यात येईल आणि तिथून तुम्ही तुमच्या समस्येनुसार ब्रेसलेट ऑर्डर करू शकता. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ 11/11चा कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगा आणि गॅरंटेड तुम्ही हा उपाय कराच. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती नक्की पूर्ण होईल. उपाय करणार असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी खूप खुश आहे, येत्या 11 दिवसामध्ये माझी इच्छा पूर्ण होणार आहे, थँक्यू युनिवर्स अशी कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.